काल खर्च पुन्हा बोलले तुमच्या अरे यार. खर्च बोलले चला. गेले ना माणूस त्यांना म्हणा कमळाचं काम करा म्हणा साहेब तुम्ही आता आमच्या कमळाला निवडून आणा म्हणा. भाऊ शेवटी त्यांना कमळाचं काम करावं लागतंय राष्ट्रवादी सोडून. काय वाटतंय भाऊ, कसं पाहताय याकडे? आणि भुसावळ ते काय म्हणाले माझ्याबद्दल सांगा. ते काय म्हणाले? वाया गेलेला माणूस. वाया गेलेला. अच्छा, वाया गेलेला माणूस आहे मी असं खडसे म्हणाले. आता मी काय बोलू त्यांच्याबद्दल. या माणसाला स्वतःचं चिन्ह काय हे समजत नाही आता सध्या. म्हणजे भुसावळला गेले तर काही वेगळं सांगतात, वरणगावला गेले तर काही वेगळं सांगतात, ट्रॅव्हरमध्ये गेले तर काही वेगळं सांगतात, मुक्ताईनगरला वेगळं सांगतात. मी म्हटलं ना काय होता माणूस, काय झाला, कसा वाया गेला. आता तुम्हालाही कळतं आहे की नाही. अख्ख्या राज्यभरातल्या लोकांना आश्चर्य वाटतं की बाबा मुख्यमंत्र्याच्या रेसमधला हा माणूस पण असं कसं काय वागू शकतो आहे. आता इकडे म्हणतो मी कमळाचा प्रचार करतो परिवाराची. अरे बाबा आमच्या कमळामध्ये तुमचा परिवार कसं काय घालता. तुम्ही तुमचं काम करा ना बाप बेटे. हां, आमच्या त्या छोट्या ताई आहेत आमदारकीला पडल्या 2 वेळा, त्या तुम्ही करा तुमच्या पक्षाचं काम. असं बळजबरी काय घुसता तुम्ही इकडे तिकडे. हां, काय आम्ही तुम्हाला आमंत्रण दिलं, बोलवलं, परिवाराचं आहे तर परिवार तुमचे 4 पक्ष आहेत म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही असंच करणार का. हे उभं राहिले की याच्याकडून, ते उभं राहिले की त्याच्याकडून, सगळं चिन्ह झाले त्यांच्या ताटपून, कुठलं चिन्ह त्यांनी सोडलं नाही. म्हणजे इतकी वाईट अवस्था. मलाही वाईट वाटतं. एकेकाळी आमचे ते सहकारी होते, म्हणजे आम्ही सोबत काम केलेलं आहे, आमचे नेते होते, पण त्यांची ही परिस्थिती बघून खरं मलासुद्धा आता इतकं वाईट वाटतं की काय माणूस राजकारणामध्ये दुर्बुद्धी सुचली की कुठून कुठे जातो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे खडसे आहेत. कमळ विसरायला तयार नाही भाऊ त्यांच्या डोक्यात. कोण? कमळ जात नाही. नाही, त्यांचं प्रत्येक वेळेला बघा आता लोकसभेला मी सुनेचं काम करतो, लगेच कमळ हातात घेतलं, लगेच विधानसभा लागली मग मी आता तुतारी वाजवतो, म्हणजे तुतारी वाजवायला गेले. आता इथे भुसावळला गेले तर म्हणजे घड्याला मतदान करा, कुठे म्हणतात मशालला मतदान करा. त्याची भूमिका काय, त्यांचा पक्ष कोणता आहे हे त्यांना समजत नाही सध्या. त्याच्यामुळे जे तोंडातील ते चिन्ह बोलतात ते कुठेही थोडं आता मला वाटतं वयामानाने होतं त्यांचं. मुक्ताईनगरमध्ये त्यांच्या पक्षाचा उमेदवार नाहीये, म्हणजे चिन्हच पुढे बघायला मिळालं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं मुक्ताईनगरमध्ये खडसेंच्या. म्हणजे मोठे त्यांना आधी हे विचारा की त्यांचा पक्ष कोणता आहे आणि त्यांचं चिन्ह कोणतं आहे हे तर त्यांना विचारा. 5 ठिकाणी प्रचार करतात, 5 वेळ चिन्हाचं सांगतात आणि विशेष करून कमळाचं सांगतात. आता काय बोलावं त्यांच्याबद्दल. जाऊ द्या, त्यांचं तब्येत वय मला ते बोलतात. कमळामध्ये घेणार का कोणाला कोणाला कमळात घ्यायचं असं करीन घेतलं असतं. चला काय सल्ला राहील त्यांना भाऊ? काय नाही, तब्येतीची काळजी घ्या. तब्येत अस्वस्थामुळे, मानसिक अस्वस्थामुळे ते त्या ठिकाणी असं बोलतायत. आता तुम्हीच बघा ते काय काय बोलतायत. तर आता मला सांगा परिवाराचा आणि पक्षाचा काही संबंध येतो का. तुमच्या परिवारात सगळ्याच पक्षाचे लोक आहे, सगळे तुम्ही 4 जणांनी 4 पक्ष वाटून घेतलेले आहेत. आता मग परिवाराचा प्रश्न आहे. काय परिवाराचा प्रश्न आहे. अरे बाबा आमच्या पक्षामध्ये तुमचा परिवार घालू नका. रक्षाताई आमच्या आहेत, त्या खासदार आहेत, मंत्री आहेत, त्या आहेत आमच्या. तुम्ही कशाला मध्ये मध्ये. मी सांगितलं नाही का की एखाद्या गावात बँड वाजायला लागला की 2-4 लोक असे असतातच की त्याच्यावर लगेच धड 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 नाचायला लागतात तिथे येऊन. अरे पण कोणाचं लग्न आहे, कशाचा बँड आहे, काय आहे काही माहीत नाही, पण हम नाचेंगे. तसं बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, नाचो नाचो. खडसे परिवाराची लढाई आहे म्हणे. मुक्ताईनगराची चंद्रकांत पाटील विरुद्ध खडसे परिवाराची एक लढाई असं म्हणतात. अरे बाबा पडल लढाई तुमची तर तुम्ही तुमच्या पक्षाचे लोक उभे करा ना. तुमचं कोणतं चिन्ह काय त्यांचं, कोणत्या पक्षात सध्या ते शरद पवार गटात आहेत. मग तुतारी वाजवा ना तिथे. तुम्ही कशाला आमच्या पक्षामध्ये बळजबरी घुसतात. हे जरा आवश्यकता नाही ना. पण आता यांना कोणी विचारत नाही, यांचं अस्तित्व राहिलेलं नाही. यांच्या गावातली 7 लोकांची ग्रामपंचायतसुद्धा हे निवडून आणू शकत नाही. नगरपालिका तर फार दूरच राहिलेल्या आहेत. आता बोदवड असेल, मुक्ताईनगर असेल, कुठं काही राहिलेलं नाही. यांचं काहीच राहिलेलं नाही. आता पुढे झडपी आहे म्हणा, पंचायत समिती आहे, लढा बरं म्हणा तुमच्या चिन्हावर तुतारीवर, आणा बरं म्हणा 1-2 माणूस निवडून 8 पैकी. पण यांचं अस्तित्वच राहिलेलं नाही, ते हरवलेलं आहे, ते संपलेले आहेत. आता मला काही फार त्याच्याबद्दल बोलायचं नाही. भाजपाचं काम करतात मुक्ताईनगरमध्ये, हे खरं आहे की त्यांनीच सांगितलं ना. खरं आहे का म्हणजे काय, त्यांनी जाहीर केलं ना. आता ही परवारीची लढाई, आता मी कमळाचं काम करेल म्हणून ते जाहीर बोललेत. ते आता सभेमध्ये बोललेत पंकजाताईंच्या तिथे बसून. भाजपला मतदान करा, कमळाला मतदान करा. अजून काय पाहिजे. म्हणजे असा माणूस मी राजकारणामध्ये 40 वर्षाच्या काळात मी 5 वर्ष सरपंच होतो, 35 वर्ष आमदार आहे. पण असं राजकारण, असा माणूस मी कधी बघितलेला नाही राजकारणामध्ये. इतकं कसं काय माणूस लाचार होऊ शकतो. इतका कसं काय माणूस सगळ्या पक्षांमध्ये चिन्ह घेऊन आपण काही प्रचार करू शकतो.